हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. हो सर, आता जसं की तुम्ही तुमच्या शेती माझी प्रयोगशाळा चॅनलवरती 2026चा अंदाज जाहीर केलेला आहे. बरोबर आणि मग आता शेतकरी बांधव आपल्याला पण कमेंट्स मध्ये विचारताय की सरांकडनं 2026चा सविस्तर अंदाज घ्या. तर मग बरोबर. त्याबद्दलचीच माहिती आपल्या शेतकऱ्यांना हवी होती सर. नाही, 2026 अजून क्लिअर अंदाज नाहीये, कारण हे वर्ष जे अल्निनोचं वर्ष आहे. हो हो. अल्निनोचा प्रभाव राहणार आहे आणि त्यामुळे पाऊसमान सरासरीच्या तुलनेत देशात कमी होईल आणि राज्यात सरासरी एवढा पाऊस होईल असा आपला अंदाज आहे. हो आपण जो आपला शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेला आहे. हो. तर त्यावर आता सध्या तरी आपण ठाम आहोत आणि यामध्ये शेतकऱ्यांनी घाबरण्यासारखी परिस्थिती आपल्याला आता सध्या वाटत नाही. तर आपल्याला चांगलं पीक येणार आहे. आवश्यक तेवढा पाऊस होणार आहे. फक्त गेल्या वर्षी जसं 100% पाण्याचे सगळे तलाव जे मोठे प्रकल्प असतात ते भरले होते, ते थोडे एक 10-15% कमी भरतील असा एक अंदाज आहे. कारण पाऊस कमी झाल्यामुळे मोठे पाणी प्रकल्प भरतील असं म्हणजे काठोकाठ भरतील, परंतु ओव्हरफ्लो होणार नाहीत. त्यामुळे फार पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. कारण कसं असतं की तलाव भरून ओव्हरफ्लो होऊन पुढचे तलाव भरत असतात. त्यामुळे ज्या मुख्य तलावांच्या पाणी स्रोतातून पाणी मिळून जे तलाव भरतात त्यांना काही अडचण येण्याची शक्यता आहे. त्याचे म्हणजे पुणे जिल्ह्यामधील बहुतांश तलाव जे आहेत, मोठे मोठे पाणी प्रकल्प ते भरतील. अहिल्यानगर जे भरतील, नाशिकचे भरतील, सातारा कोल्हापूरचे भरतील. परंतु समजा पैठण सारखा तलाव आहे, हा पूर्ण भरणार आहे, परंतु फार पूर परिस्थिती होणार नाही, ओव्हरफ्लो जास्त होणार नाही असा आपल्याचा आत्ताचा अंदाज आहे. शेतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर जी काही शेतीची रब्बीची आणि खरीपाची पिकं आहेत ती व्यवस्थित येतील असा आपला अंदाज आहे. परंतु मध्ये मध्ये काही भाग पावसाचे सुटणार आहे, कारण असमान वितरण आहे पावसाचं, सगळीकडे सारखा पाऊस पडणार नाही आणि त्यामुळे काही भागामध्ये पिकं करपण्याची शक्यता राहील. पिकाच्या वाढींवर परिणाम होऊ शकतो कमी पावसामुळे. आणि आपला असा अंदाज आहे की 70-75% जो भाग आहे राज्याचा, त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही. पण एक 20-25% भाग असा असू शकतो की ज्या भागामध्ये ह्या अडचणी निर्माण होतील. मग ते भाग कुठले आहेत? तर यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा बराच भाग येतो. त्यानंतर नाशिकचा पूर्व भाग आहे, पुण्याचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग आहे, सोलापूर, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी परतीचा पाऊस चांगला होणार आहे, वादळी परत पाऊस होणार आहे, कमी वेळेत जास्त पाऊस होणार आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अतिवृष्टीच म्हणतो, परंतु कमी वेळेत झालेल्या पावसामुळे आपल्याला पिकांना फारसा फायदा होत नाही. कारण काय होतं, आलेल्या पिकांचंही नुकसान होतं. म्हणजे नुकसानकारक पावसाची शक्यता या 2026 मध्ये अधिक आहे. आपल्याला वेळेला पाऊस झाला तर पिकं चांगली येतात. आता ही पिकं चांगली येतील, परंतु अचानकपणे जे काही वादळी पाऊस परतीच्या वेळेस होतील त्यामुळे थोडं नुकसान होण्याची देखील शक्यता राहील. त्यामुळे हा भाग किती तर 20-25% असणार आहे. आणि दरवर्षी एक 10-15% असा भाग असतो, परंतु त्याच्यामध्ये 10-15% आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे 25 ते 30% भाग हा थोडा क्षतिग्रस्त असणार आहे महाराष्ट्रामधला. आणि 70% भाग चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचं फार घाबरण्याची गरज नाही. हो बरोबर. सर, सध्या सोशल मीडियावरती चर्चा आहे की 2026 मध्ये दुष्काळ पडणार, तर तसं काही होणार नाहीये. तर नाही, माझा अंदाज तरी दुष्काळाची मी कुठलीही शक्यता व्यक्त करत नाही. पण पावसाचं प्रमाण दरवर्षीपेक्षा थोडं कमी होईल. म्हणजे सरासरी एवढा. हो. म्हणजे शेतकऱ्यांसाठी घाबरण्याचं काही कारण नाही आणि शेतकऱ्यांना पोषक असं वातावरण 2026 मध्ये. शेतकऱ्यांना आपण सावध असं करू शकतो की बा चारा जपून वापरा, त्यानंतर पाण्याची साठे जे आहेत ते जपून वापरा, की जेणेकरून पाणी आणि चारा हे जनावरांना, ज्यांच्याकडे पशुधन जास्त आहे त्या लोकांना थोडं या वर्षी काळजी घ्यावी लागेल. कारण जरी आपल्याला माहिती आहे की शासनाने जरी आपल्याला कमी पावसामुळे चारा पुरवला तरी त्या चाऱ्यावर जनावरांची वाताहत होते मोठ्या प्रमाणामध्ये. अनेक जनावर एकत्र आल्यामुळे रोगराई पसरते जनावरांमध्ये, म्हणजे जनावरांना आजार होतात. त्याच्यामुळे शक्यतो आपलं जनावर आपल्याच दारात आपल्याला जगवता येईल. बरोबर. आपल्या
तर दूध व्यवसायावर काही परिणाम होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आतापासून चाऱ्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करून ठेवली पाहिजे. हो हो बरोबर. सर मग आता फेब्रुवारी महिना तर आज सुरू झालेला आहे. मग एकंदरीत फेब्रुवारी महिन्यात वातावरण कसं राहील? फेब्रुवारीत विशेष पाऊस असणार नाही. हो. फक्त उत्तर महाराष्ट्र, नाशिक आणि थोडं छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा वगैरे जिल्ह्यामध्ये किंवा अकोला, अमरावतीमध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडतील. हो. या पलीकडे फेब्रुवारीत फारसा पावसाचा अंदाज नाहीये. तसा आपण आता आपल्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण फेब्रुवारी आणि उन्हाळ्याचा पावसाळा हो. कसा असतो तो त्या संदर्भातला अंदाज देणार आहोत. तर आपल्या सबस्क्रायबर्सला सांगा की तोही व्हिडिओ त्यांनी बघा, म्हणजे हो. तुम्हाला त्याविषयीची एक सविस्तर माहिती मिळून जाईल. नक्कीच नक्कीच सर, आपल्या चॅनलचे नाव पण एकदा तुम्ही सांगितलं तर बरं होईल, कारण शेतकरी बांधवांना जो तुमच्या चॅनलवरती दररोज म्हणजे आठवड्यातून एकदाही येत असतो किंवा मग तुम्ही नेहमी ज्या नवीन अपडेट्स देत असता त्याबद्दलही माहिती मिळत जाईल. शेती माझी प्रयोगशाळा हा आपला चॅनल आहे ज्याच्यावर आपण दररोज अपडेट देतो. हो. आणि डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग नावाचं एक चॅनल आहे ज्याच्यावर फक्त आपण रविवारी आठवड्याचा किंवा महिन्याचा पुढचा दीर्घावधीचा अंदाज देत असतो. हे दोन्ही चॅनल महत्वाचे आहेत शेतकऱ्यांसाठी हो. आणि त्यांनी हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवावे, त्यावरचे व्हिडिओ बघत जावे. नक्कीच सर, धन्यवाद. आपल्या शेतकऱ्यांना योग्य आणि डिटेल माहिती देता तुम्ही त्याबद्दल. धन्यवाद. ओके सर.